स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे। 3 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे। या अनुषंगाने नियोजित स्मारक व भूमिपूजन कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी करण्यात आली। यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच नायगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। जयंती उत्सव व स्मारक भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने सर्व समाज बांधव नायगाव येथे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे सावित्रीमाईंची जन्मभूमी नायगाव येथे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय्यत तयारी सुरू आहे। या पाहणी दरम्यान सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनुप सूर्यवंशी, माजी सरपंच निखिल झगडे, युवा नेते ऋषिकेश धायगुडे पाटील, अतुल पवार, हर्षवर्धन शेळके पाटील, बाळासाहेब जाधव, मनोज पवार, आदेश जमदाडे, उपसरपंच गणेश नेवसे, ग्रामपंचायत सदस्य वैभव कांबळे, सोनाली नेवसे, हनुमंत नेवसे, रेश्मा कानडे, साधना नेवसे, सागर नेवसे, पूनम नेवसे, जगन्नाथ नेवसे, अविनाश वाडकर, प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग उत्तर मोदी, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग दक्षिण नलावडे, DYSP फलटण विशाल खांबे, प्रांताधिकारी वाई योगेश खरमाटे, तहसीलदार खंडाळा सुहास थोरात, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, गट शिक्षण अधिकारी गजानन आडे, उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माधव पाटील, ग्रामसेवक यशोदा बनकर, तलाठी स्मिता शिर्के, मुख्याध्यापिका स्वाती पालकर यांच्यासह नायगाव येथील प्रतिष्ठित नागरिक, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।